थांबा थांबा, आता आलाच आहात तर व्हिडिओ बघूनच जा। ही बांधणीची साडी बनते तरी कशी? बांधणी ही पारंपरिक टायडाय पद्धतीने बनवली जाते। तिचे मूळ गुजरात, राजस्थान आणि सिंध मध्ये आहे। बांधणी या शब्दातच त्याचा अर्थ लपलाय हो। सिंपल आहे, बांध म्हणजे बांधणे। कापड रंगवण्यापूर्वी त्याचे छोटे छोटे भाग दोऱ्याने घट्ट बांधले जातात, ज्यामुळे कापडावर ठिपक्यांची वैशिष्ट्यपूर्ण नक्षी तयार होते। जामनगर हे बांधणी सिटी म्हणून ओळखलं जातं। सुरुवात होते साध्या कापडापासून। साधारणपणे रेशीम, कापूस किंवा जॉर्जेट वापरले जाते। त्यावर छोट छोटे डिझाईन मार्क केले जातात। त्यानंतर त्याची बांधणी केली जाते। कपड्यातील लहान भाग बोटांनी वर उचलतात, त्या भागाला दोऱ्याने घट्ट बांधतात। यानंतर कापड रंगात बुडवलं जातं। ज्या भागाला बांधले जाते तिथे रंग जात नाही। हे काम खूप कौशल्यपूर्ण केलं जातं। एक किंवा अनेक रंग वापरले जातात। बांधणीमधील लाल, पिवळा, हिरवा आणि निळा हे रंग इतके उठावदार आहेत की त्यात आपण एकदम खुलून दिसतो। नैसर्गिक रंगांचा वापर करून केलेली ही रंगसंगती अतिशय सुंदर आणि जिवंत वाटते। वाळल्यानंतर गाठी काढल्या की तयार होते सुंदर बांधणी डिझाईन। जिथे गाठी होत्या तिथे पांढरे किंवा वेगळ्या रंगाचे डिझाईन दिसते। शेवटी साडी इस्त्री करून नीट फोल्ड करून ठेवली जाते। प्रत्येक बांधणी साडी ही युनिकच असते। हाताने बनवलेली असल्यामुळे तिची किंमत आणि सौंदर्य जास्तच असते। सुरुवात होते साध्या कापडापासून, नंतर हाताने गाठी बांधल्या जातात आणि रंगांमध्ये रंगवल्यावर तयार होते सुंदर बांधणी डिझाईन। एका साडी मागे कित्येक दिवसांची मेहनत लपलेली असते। तुम्हाला बांधणीची साडी आवडते का? कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हो, अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी फॉलो करा साक्षी.स्पीक्सला आणि YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा साक्षी स्पीक्सला। धन्यवाद।